नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ट्रॅव्हल लॉग डीपलीवर। आज आपण तामिळनाडूतील काही अप्रतिम स्थळांचा प्रवास करणार आहोत। त्यातील रामेश्वरम मंदिर हे ठिकाण मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये धनुष्कोडी, पम्मन ब्रिज आणि भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आणि संग्रहालय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया या रोमांचक प्रवासाला। नमस्कार, ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे भारताच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला, बरोबर धनुष्कोडीला। तुम्ही माझ्या मागे समुद्र बघताय, चारही बाजूला तुम्हाला समुद्र दिसतोय, फक्त हा एक इथे मध्ये रस्ता आहे आणि इथे हे भारताचं टोक संपतंय। या साईडला बंगाल महासागर आहे, इथे हिंद महासागर आहे आणि ह्या दोन्ही महासागरांचा मिलाप या इथे होतो आहे। चला बघूया, याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। धनुष्कोडी हे ठिकाण भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यातील एक छोटंसं गाव आहे। हे ठिकाण भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या राम सेतू जवळ आहे। 1964 मध्ये आलेल्या भयंकर चक्रीवादळामुळे हे गाव पूर्ण उद्ध्वस्त झाले होते। जवळपास 1800 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर सरकारने हे गाव अवास्तवनीय म्हणून घोषित केले। आज इथे फारच थोडे स्थानिक रहिवासी राहतात। रामेश्वरम पासून सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। धनुष्कोडीला रस्त्याने जाता येते आणि विशेषतः रस्ता समुद्राच्या मध्ये जातो, त्यामुळे हा प्रवास अतिशय सुंदर आणि अनोखा वाटतो। या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला बंगालचा उपसागर दिसतो आणि उजव्या बाजूला हिंद महासागर। या दोन्ही महासागरांचा सुंदर संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो। रामायणानुसार प्रभू श्रीरामाने इथूनच लंकेवर चढाई करण्यासाठी राम सेतू बांधला होता। धनुष्कोडी म्हणजे धनुष्याचं टोक। श्रीरामाने आपले धनुष्य इथे ठेवले होते असे मानले जाते, यामुळेच या ठिकाणाला धनुष्कोडी हे नाव पडले। इथे कोडीकराई नावाचा समुद्र किनाराही प्रसिद्ध आहे। तिथून राम सेतूची खुणा अजूनही काही ठिकाणी दिसते असे मानले जाते। जर तुम्ही या ठिकाणी भेट देणार असाल तर सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच भेट देणे उत्तम। त्यातली जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी भेट दिलात तर जास्त बरं होईल, कारण दुपारच्या वेळेला भयंकर खूप उष्णता इथे असते। या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे पाणी, खाण्याचे साहित्य, टोपी, सनस्क्रीन इत्यादी वस्तू स्वतःबरोबर ठेवणे गरजेचे आहे।
आता आपण पाहणार आहोत रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा पंबन ब्रिज। हा भारतातील पहिला समुद्रावर बांधलेला रेल्वे पूल आहे। एकोणीसशे मध्ये बांधलेल्या मूळ पुलावर शेरझार रोलिंग लिफ्ट स्पॅन वापरण्यात आला होता, जो जहाजांना जाण्यासाठी उघडण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता। ती रामेश्वरमला यात्रेकरू आणि व्यापाऱ्यांना जोडणारी एक महत्त्वाची जीवनरेखा होती। हा व्हिडिओ थोडा जुना आहे। नवीन पांबन पुलाच्या उद्घाटनाच्या काही महिने आधीचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे नवीन पांबन पुलाचे तुम्हाला काम चालू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसेल। नवीन पूल उभा लिफ्ट रेल्वे पूल म्हणून डिझाईन केला आहे, म्हणजे जहाज जाण्यासाठी पुलाचा एक भाग उचलता येतो। या डिझाईनमुळे वेगवान जड गाड्या आणि सुरळीत रेल्वे सागरी समन्वय साधता येतो। या नवीन पुलामुळे रामेश्वरम आणि मुख्य भूमीमधील संपर्क वाढतो, ज्यामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांचा फायदा होईल। तसेच स्थानिक व्यवसायांना चालनाही मिळेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। पांबन ब्रिज, धनुषकोडी आणि रामेश्वरम मंदिर हे स्वतःच्या गाडीने फिरून झाल्यानंतर रामेश्वरम मधील आणखी काही ठिकाणं जी रामायण काळाशी संबंधित अशी मंदिरं आहेत ती पाहण्यासाठी आम्ही लोकल ऑटो रिक्षाने जाणं पसंत केलं। ₹500 आम्ही ही ऑटो रिक्षा बंद केली आणि 2-3 तासात आम्ही उरलेली बाकीची रामेश्वरम मधील सर्व ठिकाणं फिरलो। हे रामेश्वरम मधील आणखीन एक श्रीराम मंदिर आहे, त्या शेजारी इथे कुंडही आहे, आपण तो कुंडही पाहूया। मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करणं अलाउ नाही आहे, त्यामुळे मी बाहेरचा परिसर तुम्हाला शक्य तितका दाखवण्याचा प्रयत्न करते। या मंदिराच्या परिसरात आपल्याला पुरातन काळातील काही जुन्या मंदिराचेही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। हा कुंड लक्ष्मण तीर्थम या नावाने ओळखला जातो। या शेजारीच इथे लक्ष्मणाचं मंदिरही आहे। लक्ष्मण कुंड पाहून झाल्यानंतर आम्ही इथे बाहेर असलेल्या फळबागाकडे कलिंगडाचाही आस्वाद घेतला। खूप छान गोड असे हे कलिंगड होते। त्यानंतर आम्ही इथल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन इथल्या हनुमानाचं दर्शन घेतलं। असं म्हणतात धनुषकोडीला 1964 साली चक्रीवादळानंतर सर्व उद्ध्वस्त झाल्यानंतर ही मूर्ती मुख्य रामेश्वरमच्या भूमीवर आणण्यात आली आणि इथे हे मंदिर बांधण्यात आलं।
आता आपण पाहायला जाणार आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आणि संग्रहालय। आजही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नातेवाईक या इथल्या घरात राहतात आणि वरच्या मजल्यावर त्यांनी संग्रहालय केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे व्यक्तिगत फोटो, पुरस्कार, वैज्ञानिक उपकरणे आणि त्यांच्या भाषणाचे दस्तावेज पाहायला मिळतात। त्यांचे हे जे घर आहे त्यातील जो अर्धा भाग संग्रहालय आहे त्यात तुम्हाला त्यांचे शाळेतील दिवस, संघर्षमय जीवन आणि विज्ञानातील योगदान याचा अनुभव घेता येईल। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आणि घर पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल या ठिकाणी। हे भारतीय सरकारकडून उभारलेलं संग्रहालय आहे। रस्त्यात आम्हाला हा ताडगोळवाला दिसला। न राहून आम्ही गाडी थांबवून या ताडगोळ्यांवरती मस्त पाव मारला। ताज्या ताज्या ताडगोळ्यांचा आस्वाद घेत असतानाच आम्हाला आजूबाजूला उंच अशी ताडगोळ्यांची छान झाडं दिसली। डॉक्टर कलाम यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी झाले। त्यानंतर त्यांची आठवण जपण्यासाठी भारत सरकारने 2017 मध्ये हे संग्रहालय उभारले। या संग्रहालयात डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिगत फोटो, जीवनातील महत्त्वाचे क्षण, पुरस्कार, प्रयोगशाळेतील उपकरणे आणि त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचे नमुने प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। या संग्रहालयाच्या आवारात डॉक्टर कलाम यांचे समाधी स्थळही आहे, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाविदेशातून अनेक पर्यटक भेट देतात। हे संग्रहालय फक्त डॉक्टर कलाम यांच्या आठवणींना उजाळा देत नाही, तर देशातील तरुणांना शिक्षण, विज्ञान आणि देशसेवेची प्रेरणा देणारे ठिकाण बनले आहे। संग्रहालय पाहून झाल्यावरती आम्ही दुपारच्या जेवणासाठी मेमोरियलच्या समोरच असलेल्या दिल्ली फूड प्लाझा या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला। रामेश्वरम मधील जेवणासाठी बरं असं हे ठिकाण आम्हाला वाटलं। जेवण झाल्यावरती संग्रहालय बाहेर असलेल्या ह्या आईस्क्रीमवाला अण्णाकडून आईस्क्रीम आम्ही घेतलं। या ठिकाणी कसं पोहोचायचं याबाबतची संपूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच रामेश्वरम मंदिरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। माझ्या तामिळनाडू सिरीज मधील या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण धनुष्कोडीचे रहस्य, रामेश्वरमची श्रद्धा, पम्बन ब्रिजचा थरार आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी जीवन अनुभवले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये तामिळनाडूतील थंड हवेचे ठिकाण कोडाईकानल या ठिकाणी भेट देणार आहोत। तोपर्यंत हॅपी जर्नी।